विण दोघातली तुटेना 6 मार्च भागामध्ये अखेर स्वानंदीच्या मेहनतीने आनंद कंपनीत परत येतो आणि समराने त्याचा प्लॅन सुरू होतो. आता आनंद समरला सजेस्ट करतो की स्वानंदीला ना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. समर म्हणतो, गिफ्ट म्हणजे? तो समरचा हात हातात घेत म्हणतो, आपल्या अनमोल मैत्रीसाठी. समर म्हणतो, पण द्यायचं काय? तो म्हणतो, ते तू ठरव. तो म्हणतो, अरे मी कसं ठरवणार? आता मला काय माहिती स्वानंदी मॅडमला काय आवडतं? आनंद म्हणतो, ती तुझी बायको आहे, तुला माहीत नसणार तर कुणाला माहीत असणार? तो आता निघून जातो. समोर म्हणतो, आनंद. पण आनंद काय मदत करत नाही. आता समरच्या केबिनमध्ये जो कोणी येतो समर त्याला विचारत असतो, स्वानंदी मॅडमला काय गिफ्ट देऊ? पण प्रत्येकजण म्हणतो, आम्ही कसं सांगू शकणार? समर घरी जातो आणि म्हणतो, आजी स्वानंदी मॅडमला काय गिफ्ट देऊ? आजीला खूप आनंद होतो. आजी म्हणते, तू गिफ्ट देणार? पण मी कसं सांगू? तुझी बायको आहे, तिला काय आवडतं काय नाही हे तुला माहिती पाहिजे. समोर म्हणतो, आजी प्लीज नाटक नको करू, आता सांग स्वानंदी मॅडमला काय गिफ्ट देऊ? आजी विचार करत म्हणते, स्वानंदीला स्वच्छता टापटीपणा आवडतो, त्यानुसार तू काहीतरी गिफ्ट दे. आजीच्या बोलण्याने समरचं काय समाधान होत नाही. तो आदिरा आणि रोहनला विचारतो, स्वानंदी मॅडमला काय आवडतं हे रोहनला नक्कीच माहिती असणार. तो आता रोहन आणि आदिराला फोन करतो आणि विचारतो. पण रोहन म्हणतो, तुम्ही जे द्याल ना ते तिला आवडणार. आदिरा म्हणते, काय रे पिंट्या दादा, नंदुताईला काय आवडतं हे तुला माहिती असायला हवं. आता समरचं इथेही समाधान होत नाही. तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुन्हा आनंदला म्हणतो, बायकांना काय आवडेल याचं उत्तर मिळणं कठीण आहे. तो अरे स्वानंदीलाच विचार, तिला काय हवं आहे? समोर होतो, त्यांना कसं विचारणार? तो अरे मैत्रीमध्ये कसल्या फॉर्मॅलिटीज? समोर होतो, हे थोडं वेगळं आहे. आनंद चेष्टा करत म्हणतो, म्हणजे गाडी मैत्रीच्याही पुढे गेलेली दिसतीये. आता समर पटकन हो म्हणतो आणि मान हलवतो. त्याला आठवतं तो स्वानंदीला घेऊन स्कूटीवर फिरत असतो. आता तो स्वानंदीच्या आठवणीमध्ये एवढा मग्न होतो की आनंद म्हणतो, समर अरे तू स्वानंदीच्या प्रेमात पडला आहे. समोर म्हणतो, छे अरे असं काहीच नाही आहे. समर आणि स्वानंदी होळीची पूजा करतात. आजी म्हणते, होळीची पूजा झाली, आता 5 प्रदक्षिणा घाला. समोर म्हणतो, आजी हे कसं शक्य आहे? अगं स्वानंदी मॅडमला त्रास होईल. स्वानंदीला विचारतो, तुम्हाला त्रास होतो का? स्वानंदी म्हणते, नाही ठीक आहे मी. आता ती उठते आणि समर पटकन तिचा हात पकडतो. आता तिची काळजी घेत दोघंही प्रदक्षिणा घालत असतात. दोघांना एकत्र बघून मल्लिका, अर्पिता, अंशुमनचा चांगलाच जळफळाट होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.